स्वाभिमानी दूध म्हणून मार्केट चांगलं चाललेलं आहे ते. ओके. म्हणजे शरद जोशींचं ते एक स्वप्न मी साकार केलं. आमचा आधीचा नफा वापरून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. वारंवार आम्हाला पीक मध्ये म्हणून मोर्चे काढावे लागणार नाहीत किंवा शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या म्हणून मोर्चे काढावं लागणार नाही. ओके. या काही मूलभूत गोष्टी त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. आता पाशा पटेलनी थोडंसं स्वतःला तेही तुमच्या बरोबर शेतकरी संघटनेने एक थोडं बांबू सारख्या एका मिशनला वाहून घेतलं. तर तुमच्या डोक्यामध्ये असं काही आहे का मिशन की नाही आता काहीतरी आपण थोडंसं वेगळं एक प्रयोगात्मक काहीतरी करायला पाहिजे, आंदोलन करता ते ठीकच आहे, असं काही तुमच्या डोक्यामध्ये आहे फ्युचरमध्ये काही संशोधनात्मक काम करायचं असं डोक्यात आहे. बरं. म्हणजे विशेषतः शेती मध्ये संशोधनात्मक काम करायचं. बरं. आता तसं बघायला गेलं तर मी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी चालवतो. बरं. स्वाभिमानी दूध म्हणून मार्केट चांगलं चाललेलं आहे ते. ओके. म्हणजे शरद जोशींचं ते एक स्वप्न मी साकार केलं. बरं. म्हणजे शरद जोशींचं स्वप्न होतं की शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करायला शिकलं पाहिजे. बरोबर. त्यांनी एक कंपनी काढली ती, पण ती काही चालली नाही. बरोबर. आता त्यात दोष शरद जोशींचा नव्हता, चालवणाऱ्यांचा होता. बरोबर. कल्पना बरोबर. तर ही आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीनं अगदी सध्या किती कलेक्शन आहे तुमचं? आमचं 80,000 लिटर कलेक्शन आहे वार्षिक. बरं. 90 ते 95 कोटीचं उलाढालं असते. बरं. शेतकऱ्यांना इतर संघापेक्षा तुमचा दर कसा आहे? चांगला दर देतो, सगळ्यात चांगला दर. म्हणजे गोकुळ, वारणा किंवा अमूलपेक्षाही चांगला दर आम्ही देतो. ओके. कारण त्यांचा दर जास्त असतो, पण कपाती असतात. आम्ही कपाती न करता जे काय असेल ते सगळं शेतकऱ्यांना देतो. ओके. म्हणजे तुलनेनं त्याच्यापेक्षा जास्त देतो. त्याचा एक्सपान्शनचा काय प्लॅन आहे तुमचा? त्याच्या एक्सपान्शनचा काय प्लॅन? एक्सपान्शनचा त्याच्यामध्ये त्याचं आता मार्केट म्हणजे कमी भांडवलामध्ये आम्ही करून इथपर्यंत आम्ही हे केलंय. बरं. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये अतिशय वाईट अनुभव आला तरी सुद्धा आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं नाही. ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12 आणि 13 रुपये लिटर दरानं दूध खरेदी होत होतं, त्यावेळी आम्ही 26 रुपयांना दूध खरेदी केलं. ओके. म्हणजे आमचा आधीचा नफा वापरून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. ओके. तर ते एक स्वप्न मी शेतकऱ्यांचं स्वप्न शरद जोशी साकार केलं. ओके. आता एक मी शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्रित करून त्याचं एक क्लस्टर करून कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट स्थापन केले आहे. त्याच्यामध्ये 20 एकरामध्ये फूड क्लस्टर चालू उभारणी करतो सध्या. बरं. ते उभारणीच्या अवस्थेमध्ये आहे. त्याच्यामध्ये एक कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस, त्याच्यानंतर सॉर्टिंग क्रिटिंग हाऊस, पल्पिंग हाऊस, असं सगळं शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला जे काही पायाभूत सुविधा लागतात एखाद्या अवस्थेत ते उभारण्याचं काम चालू आहे. आणि अजून एक असा विचार आहे की संशोधनात्मक काहीतरी काम करावं. आता माझ्या डोक्यात वारंवार येतो, मला काही तज्ञांच्या बरोबर चर्चा करायची आहे की अलीकडच्या काळामध्ये परतीच्या मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान होतं. बरं. माझं निरीक्षण असं आहे की पूर्वीच्या ज्या आपल्या नेटिव्ह व्हरायटी होत्या त्या 4.5 ते 4.5 महिन्याच्या होत्या, आणि त्यामुळं जुलैमध्ये पेरणी झाली तरी सुद्धा कापणी नोव्हेंबर पर्यंत आपण बरोबर दिवाळी झाल्यानंतर व्हायची. त्यावेळी पाऊस संपलेला असायचा. आता अलीकडच्या काळामध्ये 3.5 महिन्याच्या किंवा 3.5 महिन्याच्या व्हरायटी असल्यामुळे त्या नेमक्या परतीच्या मान्सूनमध्येच कापणीला येतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. आता त्या हायब्रिड व्हरायटी आहेत म्हणून कमी वेळेत येतात. मग खरं तर ICAR सारख्या संस्थांनी आता असा संशोधन केलं पाहिजे, पक्व होण्याचा कालावधी जास्त पण उत्पादन जास्त. ओके. अशा पद्धतीचं संशोधन केलं तर मग वारंवार आम्हाला पीक मध्ये म्हणून मोर्चे काढावे लागणार नाहीत किंवा शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या म्हणून मोर्चे काढावं लागणार नाही. ओके. या काही मूलभूत गोष्टी त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. ओके. अगदीच आमचं सगळं जे पूर्वीच होतं ते वाईट होतं असं पण नाही आहे. जी प्रतिकारक क्षमता निसर्गातल्या बदलाची नेटिव्ह व्हरायटीमध्ये होती ती हायब्रिड व्हरायटीमध्ये नाही, ती कशी विकसित करता येईल त्याच्या संदर्भात सुद्धा संशोधन व्हायला पाहिजे असं मला वाटतं.